कुकरमध्ये झटपट बनणारी वांग्याची भरली भाजी गुजराती पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी वांगी घेतलेली आहेत, काटेरी 1/2 किलो। छोटी छोटी वांगी घ्यायची भरण्यासाठी। त्याच्या बाजूचे असे मी शेंडे कापून टाकलेले आहेत आणि त्याचा अर्धा देठ तोडून घ्यायचं। त्याला आता 4 तुकडे करायचे, म्हणजे त्याला पूर्ण कापायचं नाही, मधोमध त्याला असे 4 तुकडे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला समजतं आतमध्ये वांग चांगलं आहे की खराब आहे ते। असं सर्व वांग्याचे मी आता तुकडे करून घेते। वांगी पाण्यात टाकून घ्यायची, म्हणजे काळी पडत नाहीत। मी आता मसाला तयार करून घेते। मी दाण्याचा कूट घेतलेला आहे, हे खोबऱ्याचा कीस घेतलेला, सुकं खोबऱ्याचा कीस, हे सफेद तीळ आपले थोडे भाजून घेतलेले आहेत, हे थोडे 1 चमचा बेसन पीठ घेतलेले आहे भाजून मी, 1/2 चमचा मी गरम मसाला घेतला आहे, ही कसुरी मेथी घेतली आपली थोडीशी, हे मिरची पावडर टाकले, तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढी मिरची पावडर टाकायची, मी 2 चमचे टाकलेले आहे। हे हळद पावडर टाकले अर्धा चमचा, धणा जिरा पावडर, आम्ही थोडासा गूळ टाकलेला आहे आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची। चवीनुसार मीठ घेतलं, हे चांगलं असं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं चमच्यानी। थोडंसं लिंबू पिळलेलं आहे मी, 1 चमचा तेल टाकलेलं आहे, कच्चंच तेल आहे हे तेल टाकून सगळा मसाला मिक्स करायचा आणि आता ही मी वांगी भरून घेते। तीच भरून घ्यायची, म्हणजे आतपर्यंत आपला मसाला जातो वांग्याच्या आतमध्ये। मी आता सर्व अशी वांगी भरून घेते। ही आपली वांगी आता भरून झालेली आहे। मी आता याला फोडणी करून घेते। कुकर ठेवला आहे, कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे, तेल थोडंसं जास्तच टाकायचं ह्याला। हे मी जिरं घातलं आहे, हिंग घातलेलं आहे आणि वांगी ठेवते आता मी भरलेली वांगी। आपला जो मसाला उरला होता तो मी आता त्या वांग्याच्या वरती टाकून घेते। हे थोडेसे हिरवे वाटाणे मी टाकलेले आहेत, हिरवे वाटाणे म्हणजे मटार आहेत, आणि चांगलं परतून घ्यायची वांगी। आधी पाणी टाकायचं नाही, त्याला चांगली परतून घ्यायचं। थोडंसं तेल सुटतं त्याला, तेल सुटलं की थोडंसं पाणी टाकायचं, अगदी 1 वाटीभर, छोटी वाटीभर पाणी टाकून घेतलं मी याच्यामध्ये। परत त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याला कुकरला शिट्टी लावून घेते। मी एकच शिट्टी करून घेतलेली आहे, माझ्या एका शिट्टीमध्ये वांगी शिजलेली आहेत। तुमची जर नसेल शिजले तर अजून थोडंसं त्याला 1 शिट्टी मारली तरी चालेल। ही आपली चांगली अशी वांगी शिजून झालेली आहे तयार। आपल्या भाजीला कलर पण छान आलेला आहे, आपण याच्यात वाटण वगैरे काही घातलेलं नाही आहे। ही भाजी भाकरीबरोबर खायला खूप छान लागते। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।